मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे पार्थ काव्यासाठी गजरे घेऊन आलेला असतो. काव्या छान रेडी झालेली असते आणि पार्थला विचारत असते, काय हो पार्थ, तुम्ही कशी दिसत आहे? त्यावर तो म्हणतो, खरं तर काव्या, तुम्ही छानच दिसता, पण आज मात्र मला काहीतरी एक गोष्ट मिसिंग वाटत आहे. त्यावर काव्य विचारते, कोणती हो देशमुख? त्यावर पार्थ तिच्यासमोर गजरे पुढे करतो आणि तिला म्हणतो, ही गोष्ट असं पार्थ त्या काव्याला म्हणतो. काव्या म्हणते, गेल्या वेळेस मात्र गेल्या गुढीला मी तुमच्याकडनं गजरा माळून घेतला नव्हता, पण यावेळेस मात्र तुम्ही मला तुमच्या हाताने हा गजरा लावा, असं ती त्या पार्थला सांगत असते. काव्या म्हणत असते, खरं तर देशमुख, आपली गुढी जशी उंच आहे तसंच आपलं प्रेम देखील आणखी उंच व्हावं, असं ती पार्थला म्हणत असते. त्यानंतर पार्थ काव्याला हक करतो आणि म्हणतो, खरं तर आता कायमच आपलं प्रेम आणखीनच वाढत जाणार आहे, कारण आता आपल्यामध्ये कोणीही येणार नाही आणि मी तुमच्यावर तुमची साथ कधीही सोडणार नाही. तुमच्यावरचं माझं प्रेम देखील कमी होऊ देणार नाही काव्या, असं तो तिला सांगत असतो. पण तेवढ्यातच बाहेरनं नंदिनीचा जोरजोरात आवाज येत असतो, कारण नंदिनीने ज्या टेलरकडे ब्लाऊज टाकलेलं असतं त्याने तिचं ब्लाऊज रेडी केलेलं नसतं. त्यानंतर काव्या बाहेर येते आणि तिला विचारते, अगं काय गं ताई, तू एवढ्या जोराजोरात का बोलत आहेस आणि कोणाशी बोलतीयेस? त्यावर ती हळू आवाजामध्ये सांगत असते. पार्थला मात्र काही ऐकायला येत नसतं. तो मात्र कान लावून त्या दोघींचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न देखील करत असतो. त्यावर ती काव्या म्हणते, काय हो देशमुख, तुम्ही आमचं बोलणं असं चोरून का ऐकत आहात? त्यावर तो म्हणतो, अहो मग तुम्ही जरा मला ऐकायला येईल अशा आवाजामध्ये बोला ना. त्यावर ती म्हणते, काही गरज नाही आहे, हे आमच्या बायकांमधली गोष्ट आहे, तुम्हाला कळण्याची काही एक गरज नाही आहे. तुम्ही आपलं तिकडे शांतपणे सोफ्यावर हाताची घडी घालून बसा बरं, असं त्याला सांगते. त्यावर ती नंदिनी त्या काव्याला सर्व काही सांगते. काव्या तिला म्हणत असते, अगं नंदिनी ताई, इट्स ओके, खरं तर आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे त्या काकांकडनं नसेल झालं तुझं ब्लाऊज स्टिच करणं. पण काय गं नंदिनी ताई, तुला तर कधीच फुल स्लीवचे ब्लाऊज आवडत नसतात, मग आता कसे आवडायला लागले? त्यावर ती म्हणते, अगं मला आवडत नाहीतच, पण ही गोष्ट मी तुला कशी सांगू? नेमकं मला आता तेच ब्लाऊज फुल स्लीवचं का घालायचं आहे, असा ती विचार करत असते. आणि काव्य तिला म्हणते, अगं नंदिनी ताई, तू कुठे हरवलीस? तू कसला विचार करतीयेस? असं ती काव्या नंदिनीला विचारत असते. नंदिनी म्हणते, काही नाही अगं, तुम्ही दोघं फार छान दिसत आहात, चला मी तुमचे फोटोज काढून देते, असं नंदिनी काव्याला म्हणते. त्यानंतर नंदिनी त्या दोघांचे छान फोटो काढून देते. पण फोटो काढून देताना मात्र तिची नजर फोटो काढताना मात्र काव्याकडेच तिचं लक्ष असतं. काव्या कशी बारीक आहे, तिचे दंड देखील फार बारीक आहेत, हाच सतत विचार तिच्या मनामध्ये सुरू असतो. आणि ज्यावेळेस पार्थ त्याच्या मित्राला बोलत असतो ते सर्व बोलणं नंदिनीला पुन्हा एकदा आठवायला लागतं. आणि तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, अगं नंदिनी, हे काय, तू आणखी रेडी झाली नाहीस का? जा लवकर, तू तयार होऊन ये. आणि काव्या देखील तिला म्हणते, ताई तू तयार हो, आणि जेव्हा तुम्ही दोघंही तयार झालात ना, मग मी देखील तुमचे असे सुंदर फोटो काढील, असं ती त्या नंदिनीला म्हणते. त्यानंतर नंदिनी तिच्या रूममध्ये जाते. नंदिनी येत आहे हे पाहून पार्थ तो कुर्ता घालत असताना पुन्हा एकदा तो कुर्ता स्वतःच्या डोक्यामध्ये अडकला आहे असं दाखवतो आणि नंदिनीला जोरजोरात आवाज द्यायला लागतो. त्याचा आवाज ऐकून नंदिनी येते. तो म्हणत असतो, अगं नंदिनी, तू माझी जरा मदत कर. तेवढ्यातच नंदिनी त्याची मदत करण्याआधी कपाटातनं शॉल काढते, शॉल पांघरते आणि त्याच्या डोक्यामध्ये जो कुर्ता अडकलेला असतो तो काढते. त्यानंतर जीवा तिला म्हणतो, हे काय, तू शॉल का पांघरली आहेस? त्यावर ती म्हणत असते, अहो मला जरा थंडी वाजत आहे. त्यावर तो म्हणतो, अगं उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात कसली आली आहे थंडी? त्यावर ती म्हणत असते, माझी जरा तब्येत ठीक नाही आहे. तेवढ्यातच तो म्हणतो, अगं मग माझं जॅकेट घाल. पण नंदिनीला वाटत असतं, आता पुन्हा ह्यांचं जॅकेट जर मला आलं नाही तर उगाचच मला चांगलं वाटणार नाही आणि जीवाला देखील असं वाटेल मी आणखीनच जाड झाली आहे की काय.
त्यामुळे ती म्हणत असते, नाही जीवा, मला तुमचं जॅकेट नकोय, मी शॉलच घेईल, असं ती जीवाला म्हणत असते. आणि इकडे खाली पार्थ, काव्या आणि मानिनी काकू हे सर्वजण गुढी उभारण्यासाठी खाली आलेले असतात. गुढीसाठी ते फुलांच्या माळा देखील बनवत असतात. आणि तेवढ्यातच पार्थ म्हणतो, अगं काव्या, गेल्या वेळेस कसा तू श्रीखंड माझ्या हातनं खाल्ला नव्हतास, पण आता यावेळेस मात्र तूच श्रीखंड बनव, असं तो काव्याला म्हणत असतो. त्यावर मानिनी काकू म्हणतात, नाही काव्या, अजिबातच श्रीखंड बनवायचा नाही. काय रे, दरवेळेसच काय सणासुदीला देखील बायकांनीच करावं का? आता पार्थ, तू सगळं काही आजचा स्वयंपाक, गुढीचा नैवेद्य देखील तूच करणार आहेस, असं मानिनी काकू त्याला म्हणत असतात. पार्थ म्हणत असतो, काय गाई, मला तर असं वाटतंय तुम्ही बायकांनी कसला तरी ग्रुपच काढला आहे की काय व्हॉट्सॲपवर, आणि तिथेच हे असले तुम्हाला भानगडी तुम्ही डिस्कस करता आणि घरी आल्यानंतर आपापल्या नवऱ्यांना सांगत असतात. त्यावर पार्थ म्हणतो, आई, मी काही आज बनवणार नाही, कारण आधीच मी हे सणासुदीचे ड्रेस घातला आहे आणि ह्या ड्रेसवर मला किचनमध्ये जाणं होणार नाही. काकू म्हणतात, अरे मग आमच्या बायकांचा तर तू विचार कर, आम्ही तर साड्या, एवढे दागिने सजून दजून नेहमीच स्वयंपाक करत असतो, सणासुदीला तुमच्या फरमाईश देखील पूर्ण करत असतो. तूच बघ, तुम्ही मात्र इकडे एसीमध्ये बसून मस्त सांगत असता, आई कुरडई तळ, पुऱ्या कर, असल्या काहीतरी तुमच्या फरमाईश असतात, पण आम्ही कधीतरी अशी कंप्लेन करतो का, असं मानिनी त्यांना म्हणत असते. आणि तेवढ्यातच पार्थ म्हणतो, अगं आई, पण मला श्रीखंड बनवता तरी येतोय कुठे? त्यावर काव्या म्हणते, अहो तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी आहे ना तुमची अर्धांगिनी, मी तुम्हाला श्रीखंड बनवायचं शिकवेन. कसं आहे ना, नेहमीच मी श्रीखंड बनवते, पण जर मी कधी नसेल तर मात्र तुम्ही देखील श्रीखंड शिकून घ्या. जर मी कधी तुमच्यासोबत नसेल तर तुम्हाला देखील श्रीखंड बनवायला यायला हवा, असं काव्या म्हणते. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही कुठे जाणार आहात? खरं तर काव्या, आता मी तुम्हाला मला सोडून कुठेही जाऊच देणार नाही. तेवढ्यातच रम्या मॅडमची एंट्री होते आणि रम्या म्हणत असते, अरे ती कुठे जाणार नाही, पण मी तिला घेऊन जाणार आहे. तिचं हे बोलणं ऐकून सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात आणि पार्थला मात्र फारच राग देखील आलेला असतो. रम्या म्हणते, अरे तुम्ही असं आश्चर्याने माझ्याकडे का बघताय? आता तुम्हीच विचार करा, उद्या मी लग्न करून जाईल, मग माझ्यासोबत करवली म्हणून पार्थ मी तुझ्याच बायकोला घेऊन जाणार आहे, असं ती म्हणते. आणि तेवढ्यातच मानिनी काकू म्हणतात, हो ते खरं आहे, पण रम्या तू आज फारच छान दिसत आहेस. त्यावर रम्या म्हणते, थँक्यू मामी, पण मला आज विजयला भेटायला जायचं आहे, त्याच्यासाठीच मी रेडी झालेली आहे. काव्या म्हणते, अगं रम्या, खरंच तू फार सुंदर दिसत आहेस, तुला बघूनच विजय तुझ्या प्रेमात पडेल बघ, असं ती तिला म्हणते. सर्वजण तिला बेस्ट ऑफ लक देखील करतात, पण पार्थ मात्र तिला बेस्ट ऑफ लक करत नाही. त्यावर रम्या म्हणते, अरे पार्थ, तू मला नाही का माझं गुड लक विश करणार? त्यावर पार्थ देखील तिला बेस्ट ऑफ लक म्हणतो. आणि काव्या म्हणते, चल रम्या, मी तुला बाहेरपर्यंत सोडवून येते, असं म्हणून काव्या तिला बाहेर गेटजवळ सोडून येते. त्यानंतर रम्या विजयला भेटण्यासाठी कॅफेमध्ये जाते. विजय ऑलरेडीच तिथे आलेला असतो, पण तिला वाटत असतं की आणखी विजय आलेलाच नाही आहे, कारण विजय वेटर बनून तिच्या समोर येतो आणि तिला सरप्राईज देतो. त्यानंतर ती म्हणते, अरे खरं तर मी तुला ओळखलंच नाही, पण असं मला वाटलं तू आधी साध्या वेशामध्ये येऊन बसलेलं असशील, पण तू असं वेटर बनून का आला आहेस, असं रम्या त्याला म्हणते. त्यावर तो म्हणतो, अगं कसं आहे ना, खरं तर मला वाटलं काहीतरी हटके करावं, कारण हा माझा पहिलाच वेळेस आहे कोणत्या तरी मुलीला भेटायला जाण्यासाठी. त्यावर रम्या म्हणते, सेम पिंच, मी देखील फर्स्ट टाइमच असं मुलाला भेटण्यासाठी आलेली आहे. आणि त्यानंतर विजय म्हणत असतो, अगं खरं तर मला वाटलं की इथे कोणीच येणार नाही, कारण एवढी सुंदर मुलगी मला भेटण्यासाठी कशी आली ह्यावरच माझा विश्वास बसत नाही आहे, कारण मला वाटलं तू तुझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन येशील किंवा माझ्यासोबत काहीतरी प्रँक वगैरे करशील किंवा तू येणारच नाहीस, असं विजय तिला म्हणतो. रम्याचं मात्र विजयच्या बोलण्याकडे जरा देखील लक्ष नसतं. ती म्हणत असते, तुझ्यासारख्या मुलासोबत मी इथे बोलतीये कारण मला माझा हेतू साध्य करायचा आहे,
नाहीतर तुझ्यासारख्या मुलाचं मी तोंड देखील पाहिलं नसतं, असा विचार ती स्वतःच्या मनामध्ये करत असते. आणि त्यानंतर विजय म्हणतो, आपण काही ऑर्डर करूयात का, असं तो रम्याला विचारत असतो. त्यानंतर रम्या म्हणते, मला एक सेरेमन कॉफी. तू काय घेणार, तुला काय आवडतं? त्यावर तो म्हणतो, मी फक्त फळांचा ज्यूसच घेतो, मला सर्व काही नॅचरलच आवडतं, मला जास्त काही आवडत नाही केमिकलवालं प्रिझर्वेटिव्हवालं फूड, मी त्यापासून तर दूरच राहत असतो, असं विजय तिला सांगतो. त्यावर रम्या म्हणते, अरे तुझ्यासोबत ज्यूस काय, खरं तर मी पाणी देखील पिणार नाही आणि माझी सेरेमन कॉफी तर फक्त मला एकाच माणसासोबत घ्यायला आवडते, तो म्हणजे माझा पार्थ. आणि इकडे नंदिनी रेडी होऊन खाली आलेली असते आणि त्यानंतर नंदिनी मात्र तोच विचार करत असते. तिला वाटत असतं तिचं वजन फारच वाढलं आहे. हाच विचार तिच्या मनामध्ये असतो. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं. त्यावर मानिनी काकू तिला विचारतात, अगं नंदिनी काय झालं, तू कसला विचार करत आहेस? त्यावर ती म्हणत असते, नाही आई काही नाही. तेवढ्यातच तिकडनं काव्याचा आवाज येतो, आई या लवकर, गुढी उभासुद्धा केली आम्ही, तुम्ही कुठे आहेत, प्रसाद घेऊन या, असं ती काकूंना आवाज देते. तेवढ्यातच ती काकू म्हणते, अगं नंदिनी नक्की काही नाही आहे ना? त्यावर नंदिनी सांगते, काळजीचं काही कारण नाही आई, मी तर फक्त आनंद निवासचा विचार करत होते, असं तिला म्हणते. आणि त्यानंतर ती मानिनीचं बोलणं टाळून गुढीकडे जाते. मानिनी देखील इकडे गुढीजवळ येतात. सर्वजण गुढीची पूजा देखील करतात, मोठ्यांचे दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात. नंतर जेवणासाठी सर्वजण डायनिंग टेबलवर एकत्र बसतात आणि काव्या म्हणते, खरं तर पार्थ गेल्या वेळेस मी तुमच्या हातनं श्रीखंड खाल्ला नव्हता, पण यावेळेस मात्र मला तुमच्या हातनं पहिला घास खायचा आहे, असं काव्या पार्थला म्हणते. आणि पार्थ तिला श्रीखंडपुरीचा घास भरवतो. पण त्यांचा हा आनंद मात्र वसुहत्याला जरा देखील बघवत नसतो. त्या रम्याचीच वाट पाहत असतात, कारण त्यांना जाणून घ्यायचं असतं रम्याला विजय कसा वाटला आहे. त्यामुळे त्या वारंवार रम्याला कॉल देखील करण्याचा प्रयत्न करत असतात, पण रम्याचा फोन मात्र बंद येत असतो. आणि इकडे सर्वजण जेवत असताना मात्र नंदिनी एकटीच रूममध्ये जाऊन बसलेली असते. नंदिनी रूममध्ये बसली आहे, ती कुठेच दिसत नाही आहे. हे पाहून तो तिच्याकडे जातो आणि जीवा तिला म्हणतो, अगं चल ना, आम्ही सगळे जेवण करायला बसलोय, तू कुठे होतीस इथे, इतका वेळ इथे का बसली आहेस, चल लवकर खाली, असं जीवा तिला म्हणतो. पण नंदिनी मात्र टेन्शनमध्ये असते आणि तिच्यासमोर वजन काटा देखील असतो. त्यावर जीवा ते पाहून म्हणतो, अगं नंदिनी तू, मी बघत आहे 2 दिवसापासनं कसलं टेन्शन घेत आहेस, तुला नेमकं काय वाटतंय, तुम्हाला आधी सांग बरं. आणि हे काय, तू काही आत्ता सगळं सोडून ह्या सणामध्ये स्वतःचं वजन करत होतीस की काय? त्यावर ती रडते. त्यावर तो म्हणतो, अगं काय झालं चकाचक बाई, तू अशी रडत का आहेस? त्यावर ती म्हणते, मला वाटत आहे माझं वजन खूप वाढलं आहे. त्यावर जीवा म्हणतो, नाही थोडंसंच वाढलं आहे, चल आपण बघूयात. त्यानंतर ती मात्र भीत असते, तिला वजन काट्यावर उभा राहण्याची भीती वाटत असते. पण जीवा तिला म्हणतो, चल आपण दोघं देखील सोबतच उभे राहूयात वजन काट्यावर. त्यानंतर ते दोघंही एकसोबतच वेट करतात आणि जीवा तिला म्हणतो, बघ बरं बिलकुलही वजन तुझं वाढलं नाही आहे, थोडंसं फक्त आपल्या प्रेमाचं जास्त वजन झालं आहे, आपलं थोडंसं प्रेम वाढलं आहे. आणि आता तूच विचार कर, प्रेम हे दोघांचं वाढलं आहे म्हटल्यास वजन देखील दोघांनीच सोबत कमी करायला हवं, असं म्हणून जीवा तिला हसवण्याचा प्रयत्न करतो. आणि जीवा म्हणतो, आता उद्यापासून आपण दोघांनी मिळून योगा एक्सरसाइज करूयात, असं तो नंदिनीला सांगतो आणि तिला खाली जेवण करायला घेऊन जातो. स्वतःच्या हाताने तिला जीव घालतो, श्रीखंड देखील भरवतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.